नमस्कार. विष्णू सहस्रनाम त्यातल्या प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेण्यापूर्वी विष्णू सहस्रनामाची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. महर्षी व्यासांनी रचलेल्या महाभारतातल्या 135व्या अनुशासन पर्वामध्ये हे स्तोत्र भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला सांगितलेलं आपल्याला दिसतं. कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलेलं आहे. अर्जुनाने घायाळ केलेले, हरवलेले असे भीष्म पितामह, जे ज्यांना इच्छामृत्यूचं वर प्राप्त आहे, ते उत्तरायणाची पवित्र वेळ साधण्यासाठी शरशय्येवर पडलेले आहेत. जवळजवळ सर्वच पुरुषांचा ह्या युद्धामध्ये नाश झालेला आहे. कुरुवंशातील सर्वांचा. फक्त 5 पांडव आणि सुभद्रा, अर्जुन ह्यांचा पुत्र असलेला अभिमन्यू आणि उत्तरेचा मुलगा परीक्षित, जो अजून तिच्या गर्भात आहे, एवढेच पुरुष हे तेव्हा जिवंत होते. युधिष्ठिराला अर्थातच तो हस्तिनापुराचा राजा झाला आणि मग राजासाठी नियम काय, कसं अनुशासन करावं हे जाणून घेण्यासाठी, याविषयी सल्ला घेण्यासाठी युधिष्ठिर भीष्म पितामहांकडे आलेला आहे. आणि त्यावेळेला त्याला सगळं अनुशासन कसं करावं ह्याविषयी सल्ला दिल्यानंतर युधिष्ठिरांनी पुढेही 6 प्रश्न भीष्म पितामहांना विचारलेले आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरं देताना विष्णूच्या सहस्रनामाचं वर्णन जे व्यासांनी लिहिलेलं आहे, त्याचं वर्णन भीष्म पितामहांनी केलेलं आहे. आणि अशी ही सहस्रनामं ह्या विष्णू सहस्रनाम स्तोत्रामध्ये आहेत. यातले पहिले 10 श्लोक हे प्रस्तावनात्मक आहे. 14 पासून मूळ स्तोत्र सुरू होतं. 121 पर्यंत श्लोकांपर्यंत 1000 नावं पूर्ण झाली आहेत. त्यातली काही 2दा तर काही 3दा सुद्धा आलेली आहेत. आणि 122 ते 142 याच्यामध्ये ह्या स्तोत्रापासून काय प्राप्त होऊ शकतं, आपण काय साध्य करू शकतो असं सांगणारी फलश्रुती इथे दिसते. पुरुषोत्तमाच्या निरनिराळ्या गुणचर्या याच्यामध्ये आढळतात. मानसशास्त्र आणि व्यवहार यांचा समन्वय जेव्हा आपण अर्थ जाणून घेतो तेव्हा इथे साधलेला आपल्याला दिसतो. अशा अजोड असलेल्या काव्यशिल्पाचं सतत पठण, श्रवण आणि मननपूर्वक अभ्यास हा आपल्याला सर्व काही प्राप्तीसाठी उपयुक्त आहे असं दिसतं. अगदी सुरुवातीला शुद्ध, स्थायी, अंतिम, सत्य, सर्वशक्तिमान अशा असलेल्या श्री विष्णूंना नमस्कार, वंदन केलेलं दिसतं. त्यानंतर व्यास म्हणजे जणू काही विष्णूचा जे अवतार आहे, तपस्येचं जे भांडार असलेल्या वशिष्ठांचे जे प्रपौत्र आहे, शक्तीचे जे नातू आहेत, पराशराचे पुत्र आहेत आणि शुकाचार्यांचे जे पिता आहेत, असा व्यासांना प्रणाम केलेला आपल्याला दिसतो. हा अनुष्ठुप छंदामध्ये शांतीसाठी निर्माण केलेलं, रचलेलं हे व्यासरचित स्तोत्र. याच्यानंतर त्याच्यामध्ये युधिष्ठिराचे 6 प्रश्न आपल्याला दिसतात. युधिष्ठिर विचारतो की या लोकामध्ये एकच उपास्य दैवत कोणतं आहे, अंतिम साध्य कोणतं आहे, कोणत्या देवांची स्तुती करून मनुष्य आपलं कल्याण साधू शकतो, या लोकी कुठल्या देवाची पूजा करून मनुष्य आपलं कल्याण करून घेऊ शकतो, आणि या लोकांमध्ये सर्व धर्मात तुम्हाला अतिशय श्रेष्ठ वाटणारा धर्म कोणता, आणि कशाचा वारंवार जप केला असता प्राणी जन्म आणि संसाराच्या बंधनातून मुक्त होतो. आणि ह्या सगळ्याला जणू काही एकच उत्तर भीष्मांनी दिलेलं आपल्याला दिसतं. भीष्म म्हणतात की जगताचा स्वामी, देवांचा देव, अनंत
अशा पुरुषोत्तमाची सहस्रनामाने स्तुती करणाऱ्याची नेहमी प्रगती होत राहते. त्याचं सतत भक्तिपूर्वक पूजा अर्चा ध्यान स्तवन मनन जप यजन नमन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. जो अजन्मा आहे, ज्या अव्यय आहे, सर्व व्यापक आहे, सर्व लोकांचा तोच स्वामी आहे, त्याची स्तुती केल्यावर सर्व प्राणी दुःखातून बाहेर पडू शकतात. हा ज्ञानियांचा हितकर्ता आहे. सर्व धर्माचा हा ज्ञाता असलेला विष्णू लोकांचा कीर्तिवर्धक प्रतिपालक आहे. सर्व भूतांना उत्पन्न करणारा असा श्रेष्ठ आहे. आणि अशा प्रभूची भक्ती करणारा अर्चा करणारा असा जो धर्म आहे तोच सर्व धर्मांमध्ये श्रेष्ठ आहे. त्या महातेजाचं तेज, महातपाचं तप, महाब्रह्माचं ब्रह्म आणि आश्रयदात्यांचा दाता असलेला विष्णू हा पवित्राचे पावित्र्य आहे, मंगलाचे मांगल्य आहे, देवांचाही हा अधिदेव आहे आणि प्राणीमात्रांचा अविनाशी पिता असा हा विष्णू आहे. सृष्टीच्या आरंभी ह्याच्यापासून सर्व प्राणीमात्र उत्पन्न होतात आणि शेवटी ह्याच्यामध्येच सर्व काही विलीन होतात. असा ह्या विष्णूची आराधना पापभयाचा नाश करणारी आहे. आणि अशा विष्णूंची 1000 नावं मी तुला सांगतो, ती तू ऐक, असं सांगून विष्णू सहस्रनाम पुढे सुरू होतं. आता आपण त्याचा अभ्यास सुरू करूया.